नित्यं च विद्याजीवनम्। महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट अभियानामधला आजचा हा प्रथम टप्पा आहे, ज्यामध्ये आज मास्टर ट्रेनर ओरिएंटेशन प्रोग्राम आपण घेत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनासाठी आता आपण सगळे इथं उपस्थित आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर SV डुडुल सर, सन्माननीय डीन फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रोफेसर मराठे सर, माजी प्राचार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी HVPM अमरावती, डॉक्टर संदीप वागुळे सर, संचालक IQSE संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. सभागृहात उपस्थित विभाग प्रमुख, प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे अधिकारी आणि शिक्षक आणि कर्मचारी या सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी डॉक्टर संदीप वागुळे सर, संचालक IQSE यांना आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर वाडेगावकर सर, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजय डुडुल सर, तसेच आपले NEP आणि ज्यांनी आपल्या NEPला जे वळण दिलं आणि जो आपण स्ट्रक्चरमध्ये आज बघत आहोत ते असे आमचे पितामह डॉक्टर मराठे सर, जे आज आपले मार्गदर्शक आहेत. डुडुल सरसुद्धा मार्गदर्शक आहेत. आणि सर्व फॅकल्टी मेंबर्स, प्रथमतः मी आपले विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो की आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जेव्हा कॉल केला तेव्हा आपण सर्वांनी स्वतःहून इथं ॲज अ ट्रेनर म्हणून ही जबाबदारी स्वीकारली. त्याबाबत कारण याच्यामध्ये आपल्याला नुकताच 5 जानेवारीचा शासन निर्णय प्राप्त झाला मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला स्कूल कनेक्ट हा एक जो उद्देश होता तो शासनाने आपल्याला राबवण्यास सांगितलेला आहे. म्हणजे हा आपल्याला 15 ते 31 जानेवारी दरम्यान राबवायचा आहे ज्या कॉलेजला, म्हणजे विद्यार्थी जे असतील 12वीचे, जेणेकरून त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे. तर या प्रोग्रामचा मुख्य उद्देश जो आहे, जो स्कूल कनेक्टचा आहे, तो आहे की आपला GER, ज्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो, तो वाढवायचा आहे. ज्याच्यामध्ये जर बघितलं आपण बाकीच्या जर राज्यांचा विचार केला तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश यासारखे राज्य जे आहे त्यांचा GER हा 45% वर आहे. आज आपला महाराष्ट्राचा GER जर बघितला तर हा 34.9% आहे. GER म्हणजे जसं जर बघितलं आपण की जे मुलं असतात 18 ते 23 वर्ष वयोगटातील टोटल लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील 34% विद्यार्थी हे हायर एज्युकेशनला जातात, आणि तो आपल्याला GER वाढवायचा आहे. त्यासाठी जे महाराष्ट्र शासनानं जो GER काढला 5 जानेवारीला, त्याचा मुख्य उद्देश तोच आहे. आणि जो आता नवीन आपण इम्प्लिमेंट केला NEP, म्हणून याला स्कूल कनेक्ट आणि NEP कनेक्ट असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर आपल्या प्रत्येक एक्सपर्टला याबाबत त्या विद्यार्थ्याला अवेअर करून देण्याचा आहे, म्हणजे जागरूकता त्याच्यामध्ये निर्माण करायची आहे की याचे जे फायदे आहेत, जे आता आपल्याला मराठे सर, डुडुल सर सांगतीलच की कसे फायदे राहतील. तसंच ग्रॅज्युएटच्या मुलाला सुद्धा, म्हणजे त्यांच्या पालकांना, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला म्हणजे प्रत्येक महाविद्यालयांनी हे राबवायचं आहे. आणि हा जो प्रोग्राम राहील की जेणेकरून NEPचे त्यांना फायदे काय काय आहे. जसं जर बघितलं तर NEPचे फायदे जर आपण पाहतो की चॉईस बेस त्याच्यामध्ये क्रेडिट सिस्टीम आहे, दुसरं स्किल ओरिएंटेशन आहे,
दुसरं ॲबिलिटी एन्हान्सचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे MEME, ज्याला मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट्स, म्हणजे जेणेकरून तो विद्यार्थी 7 वर्ष जरी तो याच्यापासून दूर गेलेला असेल तरी 7 वर्षाच्या आत तो त्या प्रवाहात येऊ शकतो, म्हणजे त्याचं शिक्षण म्हणजे तुटू नाही शकत तो शिक्षणापासून. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी NEPचे जे फायदे आहेत आपण ते इथं त्याला सांगणे हे गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थी याच्यामध्ये येईल. मग हा GR आला कशासाठी, तर याच्यासाठी अगोदर महाराष्ट्र शासनाने पॉलिटेक्निकवर हा प्रयत्न झालेला आहे की ज्याच्यामध्ये पॉलिटेक्निकच्या ह्या ॲडमिशन फार कमी झाल्या होत्या. त्यांनी 10व्या वर्गाच्या लेवलवर हा राबवला आणि खरोखर त्याच्यामध्ये त्यांना जे GRमध्ये आहे तो उत्कृष्ट बदल दिसून आला, म्हणून तो आता हायर एज्युकेशनला आलेला आहे. आणि हा जो आहे हा आपला जो गुणवत्ता हमी कक्ष आहे विद्यापीठाचा त्याच्यामार्फत राबवणे सांगितलेलं आहे GRमध्ये. आणि याचे जे याच्यामध्ये कमिटीसुद्धा त्यांनी दिलेली आहे की याचे अध्यक्ष माननीय प्रकुलगुरू आहेत, बाकी त्याच्यामध्ये डीन आहेत 4ही फॅकल्टीचे, दुसरं म्हणजे IQAC डायरेक्टर, नंतर प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधीसुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेला आहे. म्हणजे अशा टाईपची हे कमिटीसुद्धा दिलेली आहे. तर मी आपला सर्वांना विनंती करतो की आज आपला हा जो कार्यक्रम आहे याच्यानंतर आपण ट्रेनर म्हणून आहे, आपल्याला प्रत्येक ठिकाणी ह्या राबवण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे आणि रिसोर्स पर्सन किंवा ट्रेनर, ज्याला आपण मास्टर ट्रेनर म्हणतो, म्हणून आपल्याला काम करायचे आहे. तरी मला आपली मदत मिळेलच अशी मी आशा करतो. आणि याच्या मागची जी भूमिका आहे ती आपल्याला सांगितलेली आहे आणि जे याच्यानंतर आपलं ट्रेनिंग प्रोग्राम चालू होईल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कळेल. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढे जाण्यापूर्वी फक्त मला एक सांगायचं आहे की इथं आता जे उपस्थित आहेत सभागृहात त्या सर्वांचं मी स्वतः अभिनंदन करते विद्यापीठातर्फे. कारण यावेळेस आपण आपल्या पत्रामध्ये म्हटलं होतं की विलिंगली आपल्याला एंट्री रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि इथे यायचं होतं. तर आपण जे सगळे आलेले आहात तर